नमस्कार. शोध नोकरीचा या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता या चॅनलमध्ये महाराष्ट्रातील दैनंदिन वृत्तपत्रांतील सर्व क्षेत्रांमधील नोकरीविषयक जाहिराती. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर आज आपण पाहणार आहोत जॉईन इंडियन आर्मीची एक जाहिरात. तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर सुरुवात करूया आपल्या जाहिरातीपासून. आपली जाहिरात आहे इंडियन आर्मी मधून. तर इंडियन आर्मीच्या एएससी युनिट मधील ग्रुप सी करिता काही पदांची आवश्यकता आहे आणि ही सर्व पदे मेल कॅन्डिडेट साठी आहेत. आता आपण पाहूया ही सर्व पदे आणि त्यांबद्दलची सगळी माहिती. पहिले पद आहे सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर. या पदासाठी पदसंख्या आहे 27. त्यापैकी 2 जागा या एक सर्व्हिसमन साठी आहेत. या पदासाठी पगार आहे 19,900 ते 45,700 रुपये. वयोमर्यादा आहे 28 ते 27 वर्षे. पात्रता आहे या पदासाठी मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी किंवा इक्विव्हॅलंट. या पदाकरिता उमेदवाराकडे जड वाहनांचा डीटीओ किंवा आरटीओचा सिव्हिलियन ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराला वाहने चालविण्याचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. एकूण 27 पदसंख्येपैकी 5 जागा ह्या जनरल साठी आहेत, 21 जागा एससी साठी तर 1 जागा ईडब्ल्यूएस साठी आहे. आता आपण दुसरे पद बघूया. दुसरे पद आहे व्हेइकल मेकॅनिक. पदसंख्या आहे या पदासाठी 1. पगार आहे 19,900 ते 45,700 रुपये. वयोमर्यादा आहे 28 ते 25 वर्षे. या पदासाठी पात्रता आहे 10वी. या पदासाठी पात्र उमेदवाराला संख्या त्याचबरोबर साधने आणि वाहनांची नावे इंग्रजी आणि हिंदी मधील वाचता येणे आवश्यक आहे. उमेदवाराला या क्षेत्रामधील 1 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवार जड वाहनांच्या दुरुस्तीमध्ये सक्षम असणे आवश्यक आहे. हे पद एससी या कॅटेगरीसाठी आरक्षित आहे. तिसरे पद आहे फायरमन. पदसंख्या आहे या पदासाठी 3. पगार आहे 19,900 ते 45,700 रुपये. वयोमर्यादा आहे 28 ते 25 वर्षे. पात्रता आहे 10वी पास. उमेदवाराला सर्व प्रकारचे एक्सटिंग्विशर्स, होज फिटिंग्स, फायर अप्लायन्सेस आणि इक्विपमेंट्स, फायर इंजिन्स, ट्रेलर, पंप्स आणि फोम ब्रँचेस यांचा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराला प्रथमोपचार, अग्निशमन उपकरणे आणि ट्रेलर फायर पंप यांचा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे. उमेदवाराला वेगवेगळ्या प्रकारची आगींशी लढण्यासाठी अग्निशमन पद्धतींची प्राथमिक तत्वे माहित असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या फिट असणे आवश्यक आहे आणि कठोर कर्तव्य करण्यास सक्षम असणे सुद्धा आवश्यक आहे. एकूण 3 जागांपैकी 1 जागा ही एससी साठी तर 2 जागा या एसटी साठी आहेत. चौथे पद आहे लेबरर म्हणजेच कामगार. पदसंख्या आहे 10. त्यापैकी 1 पद हे एक सर्व्हिसमन साठी राखीव आहे. पगार आहे या पदासाठी 18,000 ते 41,100 रुपये. वयोमर्यादा आहे 18 ते 25 वर्षे. पात्रता आहे 10वी पास किंवा इक्विव्हॅलंट. एकूण पदसंख्येपैकी 7 जागा या जनरल साठी तर 3 जागा या ओबीसी साठी आहेत. 5वे पद आहे कार्पेंटर म्हणजेच सुतार. पदसंख्या आहे 1 आणि पगार आहे 18,000 ते 41,100 रुपये. पात्रता आहे या पदासाठी 10वी पास. वयोमर्यादा आहे 18 ते 25 वर्षे. उमेदवाराला सुतार कामामध्ये ज्ञान असणे आवश्यक आहे. हे पद जनरल साठी राखीव आहे. आता आपण पाहूया वयोमर्यादा या पदांसाठी. व्हेइकल मशीन, व्हेइकल मेकॅनिक, फायरमन, लेबरर आणि
कार्पेंटर या पदांसाठी वयोमर्यादा आहे. अनरिझर्व्ड कॅन्डिडेटसाठी 18 ते 25 वर्षे, ओबीसी कॅन्डिडेटसाठी 18 ते 28 वर्षे आणि एससी व एसटी कॅन्डिडेटसाठी 18 ते 30 वर्षे अशी वयोमर्यादा आहे. त्यानंतर सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर साठी वयोमर्यादा आहे. अनरिझर्व्ड कॅन्डिडेटसाठी 18 ते 27 वर्षे, एससी साठी 18 ते 32, तर ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी 18 ते 32 वर्षे अशी वयोमर्यादा आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमन साठी वयोमर्यादा आहे. वास्तविक वयापासून सेवा कालावधी वजा केल्यानंतर निकाल देणारे वय हे जास्त नसले पाहिजे. माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारची शारीरिक चाचणी म्हणजेच फिजिकल टेस्ट घेण्यात येणार नाहीये. त्यानंतर गुणवत्तापूर्ण स्पोर्ट्स पर्सनसाठी म्हणजेच मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सनसाठी वयोमर्यादा आहे. अनरिझर्व्ड कॅन्डिडेटसाठी आहे 18 ते 30 वर्षे, ओबीसी साठी आहे 18 ते 33 वर्षे आणि एससी साठी आहे 18 ते 35 वर्षे. या उमेदवारांकडे म्हणजेच मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सनकडे नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलेल्याचे सर्टिफिकेट्स असणे आवश्यक आहे. गव्हर्नमेंट सर्वंटसाठी 40 वर्षांपर्यंत एज रिलॅक्सेशन आहे, परंतु एससी, एसटी, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस या कॅटेगरीजसाठी कोणत्याही प्रकारचे एज रिलॅक्सेशन नाही. आता आपण बघूया प्रोबेशन पिरियड आणि सर्व्हिस लायबिलिटी बद्दलची माहिती, म्हणजेच उमेदवारीचा काळ आणि या पदांसाठीच्या जबाबदारींची माहिती. या सर्व पोस्ट टेम्पररी आहे. या उमेदवारांची सर्व्हिस दरम्यान देशभरात कुठेही शांततेच्या ठिकाणी किंवा फील्ड एरियामध्ये बदली होऊ शकते. आता आपण बघूया फिजिकल किंवा प्रॅक्टिकल आणि रिटर्न टेस्ट बद्दलची माहिती. या पदांसाठी फिजिकल म्हणजेच प्रॅक्टिकल आणि रिटर्न टेस्ट होणार आहेत. त्यापैकी फिजिकल टेस्ट बद्दल आपण माहिती घेऊया. यामध्ये फायरमन या पदासाठी फिजिकल आणि एंड्युरन्स टेस्ट होणार आहे. बाकी सर्व पदांसाठी फिजिकल टेस्ट होणार आहे. रिटर्न टेस्ट, आता आपण रिटर्न टेस्ट बद्दल माहिती बघूया. रिटर्न टेस्ट साठी मिनिमम पासिंग मार्क्स आहेत 33%. क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट्स ह्या बायलिंग्वल असणार आहेत, म्हणजेच इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये असणार आहे. रिटर्न टेस्ट साठी एकूण 4 पेपर आहेत आणि ही परीक्षा 150 मार्कांची असणार आहे. वेळ आहे परीक्षेसाठी 2 तास. पार्ट फर्स्ट आहे जनरल इंटेलिजन्स साठी, पार्ट 2 आहे इंग्लिश लँग्वेज साठी, पार्ट 3 आहे न्यूमरिकल ऍप्टिट्यूड आणि पार्ट 4 आहे जनरल अवेअरनेस. असे 4 पेपर असणार आहेत रिटर्न टेस्ट साठी. त्यानंतर उमेदवारांचे सिलेक्शन आणखी काही अटींच्या पूर्ततेनुसार होणार आहे. त्यामध्ये काही अटी आहेत. पहिली अट आहे मेडिकल फिटनेस टेस्ट, कॅरेक्टर आणि अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस स्टेटस व्हेरिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन, डीटीओ किंवा आरटीओ प्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्सचं व्हेरिफिकेशन आणि सर्व सर्टिफिकेट्स किंवा कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन. यानुसार उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे. आता आपण बघूया टेस्ट साठी सेंटर कोणते कोणते आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंटेशनचं व्हेरिफिकेशन हे 5471 एएससी बटालियनच्या रिसेप्शन सेंटरमध्ये होईल, की जे बर्फानी मंदिर एसडी कॉलेज समोर पठाणकोट कॅन्ट पंजाब च्या जवळ आहे, पंजाब येथे आहे. पात्र उमेदवारांचे ऍडमिट कार्ड हे स्पीड पोस्टने पाठविण्यात येणार आहे. अपूर्ण ऍप्लिकेशन्स नाकारले जातील आणि टेस्ट ही 6 ते 8 दिवसांच्या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे. आता बघूया उमेदवार कसा अप्लाय करू शकतात. अटींची पूर्तता करणारे उमेदवार आपला अर्ज नोंदणीकृत स्पीड पोस्ट किंवा ऑर्डिनरी पोस्ट द्वारे पाठवू शकतात. ऍप्लिकेशन फॉर्मॅट या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये अपेंडिक्स ए आणि बी यामध्ये दिलेला आहे. 7 पानांची पीडीएफ आहे. त्यामध्ये शेवटच्या 2 पेजेस मध्ये ऍप्लिकेशन फॉर्मॅट आणि ऍडमिट कार्ड ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत.
ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. उमेदवारांना खाली दिलेल्या डॉक्युमेंट्सची फोटोग्राफ आणि फोटोकॉपी ऍप्लिकेशन सोबत सबमिट करायची आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स टेस्टच्या वेळी न्यायचे आहेत. आता आपण बघूया डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत. त्यापैकी पहिलं डॉक्युमेंट आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. जर उमेदवार SC, ST, OBC किंवा EWS या कॅटेगरीमध्ये असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट नेणं खूप आवश्यक आहे किंवा सबमिट करणं खूप आवश्यक आहे. डिस्चार्ज सर्टिफिकेट. एक सर्व्हिसमॅनसाठी डिस्चार्ज सर्टिफिकेट आवश्यक आहे. बर्थ सर्टिफिकेट इश्यूड बाय बर्थ और डेथ रजिस्ट्रार और मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट इश्यूड बाय एज्युकेशन बोर्ड. हेवी मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स इश्यूड बाय DTO or RTO. सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर या पोस्टसाठी फक्त या लायसन्सची आवश्यकता आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट आणि आधार कार्ड. त्यानंतर सिव्हिल मोटर ड्रायव्हर्स, एक सर्व्हिसमन, व्हेकल मेकॅनिक, फायरमन आणि कार्पेंटर या 5 जणांसाठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. तर उमेदवारांना ऍप्लिकेशन पाठवण्यासाठी सेल्फ ऍड्रेस्ड एन्व्हलपवर म्हणजेच स्वतःच्या पत्ता असलेल्या एन्व्हलपवर ₹45 चे पोस्टल स्टॅम्प लावून ऍप्लिकेशन पाठवायचे आहे. त्याचबरोबर उमेदवारांना ते ज्या पदासाठी अप्लाय करतायत ते पद, त्या पदाचं नाव म्हणजेच त्या पदाचं नाव, त्याचबरोबर त्यांच्या आईचं किंवा वडिलांचं नाव लिहायचं आहे. आता आपण या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये अपेंडिक्स A आणि B मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म आणि ऍडमिट कार्ड दिलेले आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्ही ही PDF यूज करू शकता. या PDF ची लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकूण 7 पानांची PDF आहे, ज्यामध्ये 6व्या आणि 7व्या पेजवरती अपेंडिक्स A आहे. अपेंडिक्स A मध्ये फॉर्म ऑफ ऍप्लिकेशन म्हणजेच या पदांसाठी लागणारा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो या 6व्या पेजवरती आहे. त्यानंतर 7व्या पेजवरती अपेंडिक्स B आहे, म्हणजेच ऍडमिट कार्ड दिलेले आहे. अशा पद्धतीनं ह्या सर्व पोस्ट आहेत जॉईन इंडियन आर्मीच्या. एकूण 42 पोस्ट आहेत. तर ही होती आजची जाहिरात. जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला आमच्या व्हिडिओसाठी काही सजेशन्स द्यायचे असतील तर कृपया आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.